नमस्कार, जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत. या ठिकाणी आज ज्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तो विषय आपल्या जिव्हाळ्याचा, अर्थात धनगर आरक्षण, ज्याच्यावरती भाजपची जी काही भूमिका आहे ती नेमकी काय आहे. धनगर जमातीला भाजपबाबत काय वाटतं? खरोखरच धनगर जमातीच्या हिताची भूमिका भाजपने घेतली का? भाजपला धनगर जमातीबद्दल प्रेम आहे का? आरक्षण विषयावरती ज्या पद्धतीचं त्यांचं वागणं आहे, धनगर जमातीला ज्या पद्धतीनं आजवर कमिटमेंट देऊन फसवलेलं आहे किंवा पाळल्या नाही, त्याबाबत नेमकं धनगर जमातीला काय वाटतं, हे आपल्याला आज जाणून घ्यायचंय. आणि मग हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत जे चर्चेमध्ये बांधव असणार आहेत, विशेषतः गिरमाजी पगडे सर असणार आहेत, प्राचार्य सोमनाथजी देवकाते असतील, लालासाहेब डोलारे असतील, शंकरजी पारेकर असतील, अजून काही मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत. परंतु मुख्य विषय जो आहे, मुख्य गाभा आहे, तो चर्चेचा आहे की आपल्याला या भाजपची धनगर आरक्षणावरची भूमिका काय आहे, जी मला दिसली, मला जाणवली ज्यावेळी आपल्या ह्या आरक्षण आंदोलनाच्या लढ्याचं आम्ही नेतृत्व करत होतो. हा लढा उभा केला ग्रासरूट लेवल पासून, जो पूर्णपणे भिजलेला होता. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. प्रचंड मेहनतीनं हा लढा जो आहे तो उभा केला. आणि ह्या लढ्यामध्ये दरम्यानच्या कालावधीमध्ये जो डायलॉग सरकारसोबत चालू होता, विशेषतः समोर जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत असले तरी पाठीमागे बॅकग्राऊंडला आपण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, एकनाथ शिंदेसोबत जसा डायलॉग चालू होता तसा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील डायलॉग आपण करत होतो. तो डायलॉग कसा होता, त्यांची बॉडी लँग्वेज कशी होती, त्यांचं वागणं, बिहेवियर, एकूणच पक्षाकडनं जो जो काही प्रतिसाद मिळाला आरक्षण या विषयावरनं, धनगर जमातीला ही भूमिका माहीत असली पाहिजे. कारण की विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि धनगर जमातीला आपली राजकीय भूमिका जाहीर करणं गरजेचं आहे, घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून उद्या आपण पुण्यामध्ये पत्रकार परिषद देखील आयोजित केलेला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सकल धनगर समाजाची भूमिका जी आहे या विधानसभेला ती काय असणार आहे ते देखील मांडणार आहे. पुढे जाण्यापूर्वी हा विषय टप्प्याटप्प्याने मी देखील मध्ये इंटरॅक्शन करेल. पगडे सर असतील, बाकीचे असतील, मी थेट पगडे सरांकडे वेळ न घालवता या दोन्ही मुद्द्याचं ते कशा पद्धतीनं विश्लेषण करतात हे मला बघायचं आहे. सर, मी तुमच्याकडे येतोय. भाजपची धनगर आरक्षणावरती भूमिका काय, धनगर जमातीला काय भाजप बाबत वाटतं, कमेंट करून देखील धनगर बांधवांनी करा. आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा की जेणेकरून धनगर समाज जागृती चॅनलला आपले बांधव जोडले जातील आणि प्रबोधनाच्या मोहिमेमध्ये सगळेजण खांद्याला खांदा लावून ही मुवमेंट आपण पुढे घेऊन जाऊ. सर्व क्षेत्रात धनगर जमात पुढे कशी जाईल यासाठी सगळेजण प्रयत्न करूया. सर. जय मल्हार सर, हा विषय अत्यंत गंभीरपणे घेण्यासारखा आहे. प्रस्थापितांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही म्हणून 2014 साली जे बारामतीचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये फडणवीस साहेबांनी या धनगर समाजाचा मला पूर्ण अभ्यास आहे आणि मी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्याला आरक्षण देईल असं सांगून तत्कालीन परिस्थितीत धनगर समाजाला त्यांनी आपल्याकडं सर्वप्रथम आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा समाज कोणावरही विश्वास ठेवणारा समाज असल्यामुळे आणि प्रस्थापितांनी स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आरक्षण दिलं नसल्यामुळे 2014ला धनगर समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये मतदान बीजेपीला केलं आणि बीजेपी या ठिकाणी सत्तेमध्ये आलेला आहे. हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. परंतु त्यांना सत्ता मिळाल्यानंतर त्यांना सत्तेची फार मोठी या ठिकाणी लालसा लागायला लागली आणि त्या लालसेपोटी त्यांनी आपला प्रश्न कसा बाजूला करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी रणनीती मागच्या 10 वर्षापासून आखली आणि मग कोणते तरी छोटे मोठे नियोजन धनगर समाजाच्या संदर्भात करायचे आणि 30 सारखी संस्थेकडे अभ्यासाला धनगर समाजाचा प्रश्न द्यायचा आणि वेळ घालवायचा. तसंच
विविध प्रकारच्या 10,000 कोटीच्या योजना देणार आहे म्हणायचं आणि त्यामध्ये सुद्धा वेळ घालवायचा. त्याचबरोबर शिंदे समितीचा अभ्यास किंवा धनगर ही प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया, ह्या सर्व प्रक्रियांपर्यंत त्यांनी धनगर समाजाला या ठिकाणी बीजेपी हे धनगर समाजाचे प्रश्न सोडू शकणारा पक्ष आहे असं त्यांनी आश्वासित केलं. परंतु धनगर समाज एवढ्या मोठ्या विश्वासाने या ठिकाणी बसलेला होता शेवटच्या कॅबिनेट बैठकीपर्यंत की आता निश्चितपणे ह्या सरकारकडून आपल्याला आरक्षण मिळेल अशी भावना ह्या सरकारबद्दल धनगर समाजाची ह्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आंदोलनकर्ते सुद्धा धनगर समाजाचे मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने, आणि त्यांना सुद्धा एक आशा होती आंदोलनकर्त्यांना की निश्चितच आपल्या आंदोलनाचं फलित या ठिकाणी आपल्याला मिळेल, अशा अपेक्षेने आंदोलनकर्ते आणि समाज यावेळेस सुद्धा या सरकारच्या विश्वासावर बसलेला असलेला आपण पाहिलेला आहे. जी 2014ची परिस्थिती होती त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये सत्ता नव्हती, म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात 10 वर्षाचा वेळ घालवला. परंतु आज त्यांच्या हातात सत्ता होती, सर्व काही होतं आणि कायदेशीर दृष्टिकोनातून, घटनात्मक दृष्टिकोनातून धनगर समाजाचं आरक्षण हे संविधानामध्ये बसणारं आरक्षण आहे. हे सर्वच तज्ज्ञ मंडळी, सर्व घटनातज्ञ आणि सर्वच प्रकारच्या अभ्यासकांकडून या अनुषंगाने शासनाला मोठ्या प्रमाणामध्ये सल्ला या ठिकाणी मिळालेला आहे. ही वस्तुस्थिती पाहत असताना सुद्धा यामध्ये सुद्धा शासनाने धनगड ह्या राज्यामध्ये नाही अशा प्रकारचं बॉन्डवर कोर्टात लिहून दिलेलं असताना सुद्धा या सरकारने 11th आवरला, म्हणजे आता समाजाला एक अपेक्षा होती की आता आपल्याला आरक्षण मिळेल, अशा क्षणाला त्यांनी धनगर समाजाचा या ठिकाणी विश्वासघात केलेला आहे. आणि म्हणून धनगर समाज हा आचारसंहिता लागण्यापूर्वी जरी त्यांची, ज्याला काय म्हणतो की शेवटची कॅबिनेट झाली, जवळपास 300-400 निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतले आणि शेवटच्या कॅबिनेट नंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीची आवश्यकता नाही, आपण केव्हाही जाहीर करू शकतो असं म्हणत असताना शासनाकडून ही सुद्धा अपेक्षा होती की आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तरी हे सरकार आपलं आरक्षण जाहीर करेल, म्हणून इथपर्यंत धनगर समाजाने या शासनाच्या कृतीकडे, प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेला हा समाज ऐन वेळेला त्यांनी या ठिकाणी शेवटी विस्थापित करण्याचंच काम ह्या सरकारने केलेलं आहे. ज्या अपेक्षा भंग स्वातंत्र्य कालखंडापासून ते आजपर्यंत प्रस्थापित काँग्रेस किंवा प्रस्थापित जे काही सरकार असतील त्यांनी केला, त्याच पद्धतीनं बीजेपी सरकारने सुद्धा त्याच सरकारांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी धनगर समाजाचा मोठा या ठिकाणी अपेक्षा भंग केलेला आहे. आणि म्हणून धनगर समाज ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे अलिप्त असलेला आपल्याला दिसतो. लोक ही फार धाडसानं बोलण्याचा प्रयत्न या सरकारविरुद्ध किंवा प्रस्थापितेच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण सर्व छोटी छोटी ही कुटुंब आहेत आणि गरीब कुटुंब आहेत आणि बोलण्याच्या साठीचं जे प्रशिक्षण लोकशाही मधलं पाहिजे ते प्रशिक्षण माझ्या समाजाच्या कार्यकर्त्यांकडं, माझ्या समाजाच्या छोट्यातल्या छोट्या घटकांकडं नसल्यामुळे तीव्र स्वरूपाचा असा या ठिकाणी रोष व्यक्त करण्यापेक्षा आतमध्ये मात्र समाजामध्ये मोठी घुसमट होत असलेली समाजाची या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ही घुसमट कशा पद्धतीने बाहेर निघेल या दृष्टिकोनातून समाजातील सर्व सतर्क विद्वान त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घुसमट बाहेर पाडायला या विधानसभेसारखं एक चांगलं संधी म्हणा आपल्या समोर नाही. त्यामुळे मी सरांच्या या मुद्द्याशी सहमत आहे की धनगर जमातीमध्ये घुसमट आहे. आता आपल्याला ही चर्चा पुढे घेऊन जात असताना सर्वांना मी विनंती करेल की कार्यक्रम आपण जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा, जेणेकरून आपल्याला या बाबी
ज्या भाजपनं जे केलेलं आहे धनगर आरक्षणाबाबत ते नेमकं कसं आहे काय आहे हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि भाजपबाबत धनगर समाजाला काय वाटतं हे आपण सामान्य धनगर बांधवांच्याकडनं देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. दरम्यान संपादक जे आहेत शासननामाचे सोमनाथजी देवकाते जे आपण आज तिघं या ठिकाणी चर्चा करणार आहोत, कारण मला बॅकग्राऊंड स्टोरी तुमच्या दोघांचं ऐकल्यानंतर जी बॅकग्राऊंड स्टोरी आहे ती देखील मला समाजासमोर ठेवायची आहे, म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला दोघांना बोलतो करतोय. पगडे सरांचे मी आभार मानतो. पगडे सर तुम्ही असेच राहा. सोमनाथजी, धनगर आरक्षण या विषयावरती आपण बघताय ज्या पद्धतीनं भाजपची भूमिका जी आहे, भाजपचे उच्च पदस्थांची भूमिका आहे, उच्च पदस्थांनी आश्वासित केलं आणि सातत्याने फसवणूक केली, हा सर्व कार्यकाल आपल्या समोर आहे. मग भाजपची धनगर आरक्षणावरती भूमिका काय, तुम्हाला काय वाटते आणि धनगर जमातीला काय वाटतं भाजप? अनम्यूट करत. अनम्यूट करा, अनम्यूट सोमनाथजी. त्यामध्ये केलाय अनम्यूट केलाय. ओके, येतोय ना आवाज? हा. पगडे सरांनी जी भूमिका मांडली त्यामध्ये प्रकर्षानं मला या 2-3 गोष्टी ऍड करायच्यात. लेखी आश्वासन देऊन 10 वर्ष न्यायाची प्रतीक्षा करायला लावणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी जो विश्वास समाजाला दिला होता आणि त्या समाजाच्या माध्यमातून आम्ही अपेक्षा करत होतो की आम्हाला सामाजिक न्याय या पक्षाकडून मिळेल आणि म्हणून गेली 10 वर्ष या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे आपला समाज हा उभा आहे. मग आपल्याला मिळालं काय? आश्वासन, फसवणूक, त्याच्या पलीकडे काही मिळालं नाही. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की आपल्या मतांचं मतविभाजन करून आपलं उपद्रव, लोकशाहीतलं आपलं उपद्रव मूल्य हे संपवून टाकण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत की या धनगर वोट बँकेची मतविभागणी करा आणि ही मतविभागणी केल्यामुळे या मतांचं जे उपद्रव आहे ते निष्प्रभ होईल. खरं तर आपण आपले शत्रू कोण आणि मित्र कोण हे ठरवायला पाहिजे. ज्या एका समाजासाठी यांनी विशेष अधिवेशन घेतलं, आरक्षण अंमलबजावणी केली, आरक्षणासाठी सरकारी वकील नेमले, सरकारी खर्चातून एवढं सगळं एका समाजासाठी करत असताना दुसऱ्या समाजासाठी त्यांनी काही लेखी आश्वासन देऊन सुद्धा काही केलं नाही. आणि प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या रणनीती आखून या समाजाची वोट बँक निष्प्रभ करण्याचं काम एका विशिष्ट नेत्यानं केलं. आणि जो एक हिंदीतला शेर आहे, पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. आणि यामध्ये आपले नेते सुद्धा या षडयंत्रामध्ये जाणीवपूर्वक त्यात भाग घेताना दिसत आहेत. आता हे सार्वजनिक स्टेज असल्यामुळे मला नावं घेता येत नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो की समाज हा लोकशाहीमध्ये जरी आपण म्हणत असलो की समाज भोळा भाबडा आहे, त्यांना काही कळत नाहीये, पण एक वेळ येते तुम्ही प्रत्येक वेळी त्याच तिकिटावर तोच खेळ आणि तसं करू शकत नाही. आणि जर समजा यामध्ये जर तुम्हाला सत्ताभ्रष्ट व्हावं लागलं तर मग समाजाला दोष देण्यात काही अर्थ नाहीये. किती 10 वर्ष तुम्ही देतो, करतो, होतो, देतो अशी परिस्थिती लावली आणि ते गृहीत धरतायत. हे कुठं जाणार नाहीत. शरद पवारांच्या पक्षाला यांचं मतदान जाणार नाही हे गृहीत धरतायत. आणि जे राहिलं साहिलं असेल ते वेगळ्या मतविभागणीच्या माध्यमातून ती वोट बँक निष्प्रभ करायची. भारतीय जनता पार्टी आणि सरकारची भूमिका दिसते. पण मला असं वाटतं की समाजानं जर तिथं निवडून यायचं आणि जिथं निवडून येत नाही तिथं पाडायचं, या भूमिकेतून आपला एक कट्टा मतदान जर चालवलं तर नक्कीच महाराष्ट्राच्या या निवडणुकांमध्ये आपण आपलं मतांचं शस्त्र, 2 कोटी लोकांच्या मतांचं शस्त्र योग्य पद्धतीने वापरू असं मला वाटतं. विजयजी, अगदी खरं आहे. सोमनाथजींनी मांडलेली भूमिका रास्त आहे. भाजपचं जे काही धनगर समाजाच्या बाबतीतलं धोरण आहे, धनगर जमातीला आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगणं गरजेचं आहे की मागे कशी गडबड चालू आहे. उद्या आपण या ठिकाणी पत्रकार भवन जे आहे पुणे येथे सकल धनगर समाजाची पत्रकार परिषद घेतोय. त्याच्यामध्ये धनगर आरक्षण या विषयावर झालेली फसवणूक असेल, राज्यव्यापी धनगर जमातीची या विधानसभेतली भूमिका
आपण जाहीर करणार आहोत. जरांगे पाटील जे आहेत यांचा जो काही प्रस्ताव आहे धनगर मराठा एकत्रीकरणाचा, त्या प्रस्तावाबाबत देखील आपण उद्या माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रात भूमिका जाहीर करणार आहोत. ही सगळी माहिती महाराष्ट्रासमोर आपण उद्या पत्रकार परिषदेतून देणार आहोत. तरी आपण पुणे या ठिकाणी पत्रकार परिषदेला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम हा शेअर करा, लाईक नक्की करा, कारण की तुमचं लाईक हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवत असतो. तुमच्या कमेंट्स हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवत असतो. बाकीच्या मंडळींना हात करतायत चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी, मी त्यांना सांगेल थोडंसं आम्हा तिघाला पार्श्वभूमी मांडायची. तुम्हाला याच्यातली जी काही घडामोडी आहे त्या घडामोडींचा मी साक्षीदार आहे, कारण की आपण या निर्णयाप्रत येण्यामागं, हा विषय आज चर्चेला येण्यामागं काही कारणं आहेत आणि मग ही कारणं आपल्या समोर असली पाहिजेत. भारतीय जनता पार्टीनं आपल्याला आश्वासन दिलं होतं हे सगळ्यांना माहित आहे. जी 2014ला आपल्याला कमिटमेंट होती सोमनाथजी, काय कमिटमेंट होती? तत्कालीन विरोधी पक्षनेते यांनी धनगर एसटी आरक्षणाचं जे आंदोलन बारामतीमध्ये सुरू होतं तिथे लेखी आश्वासन आपल्याला दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला काय करतो, तुमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतो. तसं काही झालं नाही. उलट अनावश्यक गोष्टी धनगर जमातीच्या माती बऱ्याच वेळा मारण्यात आल्या. काय मारण्यात आल्या? काय भूमिका राहिली बघा नेमकी. 30ची अनावश्यक नियुक्ती, शिंदे समितीची अनावश्यक नियुक्ती, अनावश्यक योजना जाहीर करणं हे कायम राहिलं, किंवा नामांतरण हे मुद्दे राहिले. ते ठीक आहे, त्यात तत्कालीन मतदान दिलं म्हटल्यावरती तुम्हाला प्रतिनिधित्व असेल, भागीदारी देणं असेल, हा भाग आलाच. पण ज्या मूळ कारणासाठी म्हणून आपण सगळेजण मैदानामध्ये होतो तो होतं की आमचं आरक्षण जे आहे ते अंमलबजावणी करावी. उलट होता होईल एवढे आपल्या बाबतीमध्ये जर बघितलं त्यांनी देणं तर दूरच राहिलं, आपल्या विरोधात काही मंडळींना उभं करायचं, आंदोलनं करायला लावायची. न्यायालयामध्ये देखील एका बाजूला भूमिका वेगळी घ्यायची आणि विरोधी भूमिका डॉक्युमेंटेशनच्या टायमिंगला असेल किंवा त्या ठिकाणी मुख्य वेळी भूमिका घ्यायची. अशा पद्धतीच्या डबल स्टँडर्ड, डबल चाली ज्या आहेत या आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला होताना बऱ्याच वेळा पाहायला भेटलेला आहे. आता देखील हे आंदोलन आम्ही प्रचंड कष्टाने मेहनतीने उभं केलं. आम्हाला आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिलं, मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत पॉझिटिव्ह असं सांगायचे. परंतु ज्यावेळी आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांना भेटलो त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मला तुम्हाला आरक्षण द्यायचंय, परंतु ते लगेच देता येणार नाही, मला तुम्हाला सुप्रीम कोर्टातून आरक्षण द्यायचे. एका कोर्टात आमची जिरवली, अजून दुसऱ्या कोर्टात देखील जिरवायचीच त्यांची भाषा त्या ठिकाणी अधोरेखित झाली. म्हणजे भोळ्या बाबड्या प्रामाणिक जनतेला, धनगर जमातीला कसं खेळवत ठेवायचं, आपल्या नेतृत्वांना हाताशी धरायचं आणि त्यांचे राजकीय फासे, राजकीय डाव टाकायचे, काहीतरी त्यांना पद द्यायची, कामं द्यायची आणि मग धनगर जमातीला हा या जेणेकरून काय की धनगर जमात मोस्टली आपल्या नेतृत्वांना फॉलो करते आणि मग नेतृत्वाला फॉलो करते म्हटल्यावरती त्यांना तशा पद्धतीची जबाबदारी द्यायच्या आणि आरक्षण हा विषय जो आहे तो पाठीमागे ठेवायचा. या चाली त्या नेत्यांनी या सातत्याने खेळलेल्या दिसतात. दुय्यम दर्जाची पद द्यायची, त्याच्यावरतीच आमच्या लोकांची बोळवण करायची, परंतु आरक्षणाचा प्रश्न मात्र निकाली काढायचा नाही, हे सातत्याने त्यांनी करत आणलेलं आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये या आंदोलनामध्ये देखील आपण बघितलं असेल एक गोष्ट घडली होती. आपले डॉक्युमेंटेशन जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे, जवळपास 300+ पानाचे पुरावे आपण सोमनाथजी व्हिडिओ ऑन करा, आपण सरकारकडे दिले. पण सरकारचाच एक विभाग आहे महसूल विभाग, ज्या महसूल भाजपच्याच अखत्यारीत होता, राधाकृष्ण विखे पाटील त्याचे मिनिस्टर आहेत, त्या विभागाने काय केल्या चाली, आपल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे महत्वाचं डॉक्युमेंट्स होतं, बॉम्बे कोर्ट स्टॅम्प फी माफीचं जे शासन निर्णय होता, जे शासन राजपत्र होतं, ते रातोरात बदलण्याचं काम, जे आपण त्यांना डॉक्युमेंटेशन दिले पॅरलल कुठल्या कुठल्या विभागामध्ये अजून काय काम चालू आहे माहित नाही, परंतु जे माहित झालं रातोरात शासन राजपत्रामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि धनगर ऐवजी धनगड वाचावे. एका बाजूला धनगड रद्द करून घेतले, महाराष्ट्रामध्ये इनव्हॅलिड करून घेतले जे 6 होते, आणि लगेच रातोरात काय केलं, धनगर ऐवजी धनगर वाचावे असे एक शुद्धीपत्रक काढण्यात आलं. महाराष्ट्रातील जागरूक धनगर बांधव सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा काय, आणि आम्ही रातोरात त्यांना भेटलो. त्याच्यामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे असतील किंवा आम्ही असेल, पांडुरंगाना असतील किंवा गोपीचंदजी पडळकर असतील, यांनी देखील त्या ठिकाणी पुढाकार घेतला. हे सगळं झालं, रातोरात त्या ठिकाणी जावं लागलं, भेटावं लागलं, आणि मग ते जे काही शुद्धीपत्रक होतं ते रद्द बातल केलं. पण ते तेवढ्या पुढचंच प्रकरण नाही, मागे मंत्रालयामध्ये हे जे फाईल कुटप झालेली आहे या फाईलमध्ये नोटिंग असेल, त्या नोटिंगवरचे आम्ही सगळे मायने वाचले, तिथं लिहिलेले मुद्दे वाचले
आणि कुठलाही कुठे ताळमेळ नाही, कुठला कुठे संदर्भ नाही. ज्या विभागाने दुसऱ्या विभागाचा सल्ला मागायची गरज नाही त्या विभागाकडे सल्ला मागायचं त्या ठिकाणी काम सुरू. कशासाठी चाललंय, काय चाललंय काही कळायला मार्ग नाही. नेमक्या या ज्या बाबी आहेत अंधारात ठेवून, धनगर जमातीला अंधारात ठेवून अशा पद्धतीचं जे काही कारस्थान सुरू होतं, नेमकं कशासाठी सुरू ते देखील कळायला मार्ग नव्हता. आम्ही फाईल तपासल्यानंतर लक्षात आलं की ही फाईल तर महसूलने पुटप केली, जे अनावश्यक आहे. पहिले स्वतःचे संदर्भ आहेत, मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, स्वतः घेतलेले काढलेले शासन राजपत्र आहेत, 96 असेल 2001, 5, 14 पाठीमागे बरेच शासन राजपत्र आहेत. त्याचा संदर्भ न घेता तिसऱ्याच विभागाकडनं एक त्या ठिकाणी नोट मागून आणि वरिष्ठांकडनं त्या ठिकाणी आलेल्या सूचनानुसार आता वरिष्ठ कोण शोधायचं काम देखील पॅरलली चालू आहे. बांधवांनो, धनगर जमातीच्या बाबतीमध्ये हे आरक्षण विषयातलं षडयंत्र जे मिळायला पाहिजे होतं, शासन निर्णय निघायला पाहिजे होता खरं तर, आणि जी कमिटमेंट आहे शासनाने दिली होती आम्हाला 15 सप्टेंबरला दिली होती, 30 तारखेपर्यंत तुमचा शासन निर्णय काढू, परंतु जेवण करायचं होतं आता भूक लागला. वला हात घालायला तुझ्यात, वला हात घालायला तुझ्यात येईल की कडकपणा जातो तुझ्याला. माझा आवाज पोहोचतोय? सोमनाथजी, माझा आवाज पोहोचतोय का? आवाज पोहोचतोय परंतु आवाज डबल येतोय. आतापर्यंत बंद झाला, आता येतोय आवाज तुमचा. ओके, ठीक आहे. नेटवर्कचा थोडासा इश्यू झाला होता, टेक्निकल इश्यू होता. तर यामध्ये आपण बघितलं असेल जी पार्श्वभूमी मी आपल्या समोर ठेवली की सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकारला चालवणारे जे नेते आहेत यांनी आपल्याला म्हणायचं देतो, करायचंय म्हणायचं, परंतु प्रत्यक्षामध्ये धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं सहाय्य केलं नाही. उलट दुसऱ्या जमातीच्या आमदार खासदारांना सांगायचं तुम्ही संघटितपणे या विरोधात भूमिका घ्या, त्यांना आवश्यक ते पाठबळ द्यायचं, साथ द्यायची, आणि धनगर जमातीची बोलवण फक्त घोषणांवरती करायची, योजनांवरती करायची, अशा पद्धतीच्या चाली त्या ठिकाणी करण्यात आल्या. आणि म्हणून आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये धनगर जमातीची भूमिका आहे, राग आहे, रोष आहे की आम्हाला माहितीनं फसवलेले. महाविकास आघाडीबद्दल तर बिलकुल प्रेम नाहीच, असायचं काही कारण नाही, परंतु महायुतीनं देखील आम्हाला फसवलेलं आहे. आणि मग या प्राप्त परिस्थितीमध्ये काय करायचं, तर उद्या आपण पत्रकार परिषदेमध्ये राज्यव्यापी भूमिका जी आहे धनगर जमातीची, सकल धनगर जमातीची, ते आपण जाहीर करणार आहोत. आता आपल्याला आपले उमेदवार, आपलाच त्या ठिकाणी धनगर मत असेल ते आपल्याच उमेदवाराला द्यायचं, आपल्या मित्र जातीला द्यायचं. मित्र जातीची व्याख्या जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. आजवर आपण दुसऱ्याला मदत केली, आता जे आपल्याला मदत करतील, जे आपले उमेदवार निवडून आणायला मदत करतील ते आपली मित्र जात आहे.
आणि त्याच्यामुळं ही भूमिका जी आहे ती आपल्याला मांडत असताना बाकीच्यांची काय मतं आहेत या विषयावरती आपण ते देखील जाणून घेऊया. मला या ठिकाणी सोमनाथजी काय मांडायचं राहिले का आपलं? सर पगडे सर आपलं काय मांडायचं राहिले? बोला सर बोला. यामध्ये बीजेपीने आतापर्यंत जे काही आपल्याला सहकार्य केलं नाही आणि सहकार्य केल्यासारखं दाखवलंय, त्यामध्ये एक प्रकर्षानं ठळक मुद्दा मला जाणवतो, तो म्हणजे एकीकडं आपल्याला धनगर या राज्यात नाही, धनगरच आहेत असं कोर्टासाठी लिहून दिलं आणि दुसरीकडे त्या आदिवासी ते वनवासी संघटनेला सांगून आपल्या आरक्षणाच्या अनुषंगाने खिलाऱ्याचे प्रमाणपत्र कोर्टामध्ये कसे दाखल करावेत आणि आपली केस कशा पद्धतीनं लूज करता येईल या दृष्टिकोनातूनही बीजेपीनं दुहेरी चाली आपल्यासोबत खेळलेल्या आहेत आणि आजही सुद्धा आदिवासी संघटनांच्या दबावापोटीच हे शासन आपल्याच्या साठी फेवर नाही म्हणून जे काँग्रेस राष्ट्रवादीने केलं तेच प्रकार हा बीजेपी किंवा युतीचं शासन करत असलेलं आपल्याला दिसतं. तेव्हा दोन्ही सरकारांचा दोन्ही नेत्यांचा आपल्याला चांगला अनुभव आलेला आहे. तेव्हा या ठिकाणी समाजाने समाजाच्या नेत्यांनी समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक ठोस भूमिका घेऊन जर 2014 मध्ये हे रस्त्यावर फिरणारे बीजेपीचं सरकार जर आपण आणलेलं असेल तर हेच रस्त्यावर फिरणारे आणि आता खुर्चीत असलेले रस्त्यावर फिरायला या मतदानाच्या प्रक्रियेतून मोकळं केलं पाहिजे असं माझं या दृष्टिकोनातून मत आहे. ओके, आता आपण बाकीच्या बांधवांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊ. सोमनाथजी काय तुम्हाला ऍड करायचं असेल तर करू शकता. बाकीचे बांधव जे आहेत आता त्यांना या विषयावरती भाजपच्या या भूमिकेवरती धनगर आरक्षण विषयाच्या काय वाटते आपल्याला जाणून घ्यायचे. लालासाहेब थोडक्यात आता प्रत्येकाच्या आपल्या प्रतिक्रिया द्या. अनम्यूट करून आणि प्रेक्षकांना काय वाटतं ते तुम्ही करून कळवा. हा अनम्यूट करून बोला. बोला बोला डोलारे बोला लवकर. दुसऱ्यांना नाही तर मी दुसऱ्यांना संधी देतो बोलायला. 2014ला ज्यावेळेस पंढरपूरला उपोषणाचं आंदोलन झालं त्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेब म्हणजे अस्तित्वात होते. त्यांनी फडणवीस साहेबांना पुढं होऊन तिथलं उपोषण सोडण्यासाठी पाठवलं होतं. असं हे पडद्यामागचं राजकारण होतं. तर मुंडे साहेब अस्तित्वात असते तर या गोष्टीला आणखी फरक पडला असता. परंतु मुंडे साहेब अस्तित्वात नसल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्या पत्त्यावर पडलेल्या आहेत. त्यामुळं फक्त भाजपाचं सर्वात महत्वाची एक बाब म्हणजे त्यांनी आपल्याला कोर्टामध्ये शपथपत्र लिहून दिलं की धनगर अस्तित्वात नाहीत, जे आहेत ते धनगर आहेत. त्यामुळे आपल्याला कोर्टामध्ये बऱ्यापैकी त्याचा उपयोग झाला. आणि दुसरं म्हणजे आपले धनगर जातीचे जे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र आहेत ते रद्द झाले आणि त्यामुळं आपला चांगला एक मार्ग मोकळा झालाय. हे भाजपानंच केलंय. मागच्या 70-75 वर्षात तर देश स्वतंत्र होऊन आपल्याला बाकीच्या इतर पक्षांनी तर कुठंच काही आपला म्हणजे धनगराचा ध सुद्धा काढला नाही त्यांनी 75 वर्षात, असंच म्हणावं लागेल. आणि ज्यावेळेस पंढरपूरचं उपोषण चालू होतं तिथंही इतर पक्षाचं कुणी आलं नव्हतं. मग आपलं उपोषण सोडवण्यामध्ये किंवा उपोषणाला बसलेले कार्यकर्ते यांचा जीव वाचवण्याचं काम पण भाजपानंच केलंय. त्यामुळं भाजपाचं बी एवढं बी काही आपल्या 10 वर्षात त्यांनी नुकसान केलेलं नाही. फक्त शब्द देऊन त्यांनी वेळ मारून नेली किंवा 10 वर्षे हा खूप मोठा वेळ त्यांनी मारून नेलेला आहे. परंतु धनगराच्या आरक्षणाच्या बाबतीत आता तुम्ही प्रत्यक्ष गोपणे साहेब तिथं मुंबईमध्ये होतात, बऱ्यापैकी तुम्हाला तिथं अनुभव आलाय त्यांच्या सोबत फिरल्यामुळं. तिथं प्रत्यक्ष टॉकिंग आपण केलंय.
आणि निवडणुकीच्या पिरियड मध्ये हा सगळा प्रक्रिया झालेली आहे। तर तिथं आपण बऱ्यापैकी मंत्रालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघितलेल्या आहेत, परंतु इतर राजकीय पक्षांनी तरी कुठं आपल्याकडं म्हणजे कुठं संपर्क केला नाही। आंदोलनाच्या ठिकाणी इतर पक्षाचे कोणी येऊन भेटले नाहीत किंवा आपले आंदोलन उपोषण सोडवण्यासाठी किंवा त्यांनी कुठं शब्द दिला नाही किंवा काहीच नाही। मग आपण एकाच बाजूने जर भाजपला दोष द्यायलो तर दुसरी बाजू आपल्यासाठी तर कायमची बंदच आहे। म्हणून थोडस भाजपच्या ठीक बाबतीत आहे, आपल्याला आपण त्यांनी थोडा वेळ असं करूया। एक लक्षात घ्या, सरकार जे आहे भाजप पुरस्कृत सरकारचे 7.5 वर्ष आताच आहे, त्याच्या अगोदर देखील 5 वर्ष भाजपचं सरकार राहिलेलं आहे, त्यानंतर 2 वर्ष देखील राहिलेलं आहे संघाचा, जो नाही म्हटलं तरी एक 14-15 वर्षाची सत्ता राहिलेली आहे। त्यामुळं जेवढा मगाशीच सांगितलं की काँग्रेस, महायुती, महाविकास आघाडी यांचं धोरण जे आहे ते धनगर जमातीला फसवण्याचंच आहे, परंतु सत्ता लक्षात घ्या तुम्ही, धनगरांशिवाय सत्ता भाजपची पूर्ण बहुमताने 100चा आकडा आजवर कधी क्रॉस केला नव्हता। केवळ धनगर मतदान त्यांच्या पाठीमागे एकवटलं, सत्ता मिळाली, सत्तेसाठीचं कमिटमेंट जे आहे, मला सत्ता द्या, आरक्षण देतो, अशी सत्तेची कमिटमेंट जी होती ती बाकीच्यांनी कोणी केली नव्हती। आणि विषय याच्यामध्ये आज चालू परिस्थितीमध्ये देखील भाजपनं कुठलीच कमिटमेंट दिलेली नव्हती, जे दिली होती एकनाथ शिंदेंनी दिली होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी। त्याच्यामुळं भाजप जे आहे, भाजपला याच्यामध्ये कसल्याही प्रकारे बाहेर सटकायला जागाच नाही। म्हणजे आपल्या आरक्षण आंदोलनात देखील भाजपनं उलट आंदोलन कसं विस्कळीत होईल, आंदोलन कसं फ्लॉप होईल, आंदोलनामध्ये लोकच उतरणार नाहीत, अशा पद्धतीची काही पॅरलल त्यांच्या जी काही ऍक्टिव्हिटीज आहेत, पॅरलल त्यांनी काही सूत्र चालवली होती, ज्या माध्यमातून हे आंदोलनच उभं राहू नये असे पण प्रयत्न झाले। उलट त्यांनी आंदोलन न होण्यासाठी देखील फार प्रयत्न केलेले आहेत। मी बाकीच्यांना देखील चर्चेमध्ये सहभागी करून घेतो। शंकर टोगे आहेत, अंकुश बनसोडे, जिजाबाब मिसाळ आहेत। हा, मी एका एकाला चर्चेत घेतोय, थोडक्यात आपली मतं मांडा। शंकरजी बोला थोडक्यात। आदरणीय पगडे सर आणि गोफणे सर तसेच सर्व समाज बांधवांना सप्रेम जय मल्हार। माझा आवाज येतोय का सर? बोला बोला बोला, वेळ घालू नका, थोडक्यात सगळ्यांनी मतं मांडा, बाकीच्या अजून मान्यवरांना आपल्याला चर्चेत सहभाग करून घ्यायचंय। सर, आपला आजचा चर्चेचा विषय असा आहे की भारतीय जनता पक्षाला आपल्या आरक्षणाबाबतीत त्यांची भूमिका काय आहे असायला पाहिजे। तर मला स्वतःचं माझं वैयक्तिक मत असं आहे, आरक्षण हा आपला सामाजिक प्रश्न आहे, तो आतापर्यंत आपण आंदोलनाच्या मार्फत लढलो आणि ती आंदोलनाची चळवळ चालू असताना ज्या 15-20 दिवस आपलं महिना 2 महिने प्रक्रिया चालली, तुम्ही ज्यावेळेस सर्व समाज बांधव मुंबईला आणि आंदोलनाच्या ठिकाणी होता, तुमच्या चेहऱ्याच्या हावभावावरून आज आपल्या समाजाच्या आरक्षणाविषयी काय प्रक्रिया झाली याच्यावरच आम्ही ओळखत होतो। तुम्ही संध्याकाळी माहिती देत होता, मग परंतु तुमच्या चेहऱ्यावरले हावभाव ज्या दिवशी जर समजा आपल्याविषयी कोणता निगेटिव्ह त्या ठिकाणी जर गोष्ट आली असेल तर आम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून ताबडतोब कळत होतं। दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्ष किंवा कुठलाही प्रस्थापित पक्ष धनगर समाजाच्या आरक्षणाला सरळ सरळ हात घालून आपल्याला आपला प्रश्न निकाली काढीन अशी नाही। आणि सध्याची परिस्थिती, आपला सामाजिक प्रश्न आपण थोडा बाजूला ठेवून सध्या आपल्याला 30-35 दिवस सत्तेमध्ये कसं पोहोचता येईल याच्याविषयी मी ग्राउंड रियालिटी तुम्हाला सांगतो, एकदम ग्राउंडवर काय चालू आहे। तर हे प्रस्थापित पक्ष आपल्याला कोणी संधी देणार नाही किंवा आपली यांच्या संघ युती आघाडी कशी होईल याच्यावर काहीही डिपेंड नाही। दुसरी गोष्ट, गावखेड्यामध्ये आज ओबीसी मराठा असा वाद आणि दररोज अपमानकारक वागणूक आणि गावातल्या कट्ट्यावर बसलेले असताना प्रस्थापित लोकांकडून जी वागणूक होती, आता आपले नेते काय म्हणतात, धनगर समाजाचा माणूस जर मतदारसंघात उभा राहिला तर धनगराने धनगरालाच मतदान करा, परंतु ही खेड्यातली कट्ट्यावरली अपमानकारक वागणूक असल्यामुळे आपल्या समाजातले लोक, आता तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधल्या गंगापूर तालुका या मतदारसंघातून येतो, आपल्या धनगर समाजाचा सिंगल माणूस कोणाशी युती आघाडी करता न करता सेपरेट अपक्ष म्हणून उभा राहिला तर गावातली रियालिटीनुसार तो धनगर समाजाच्या उमेदवाराला मतदान करू शकत नाही। कारण की प्रस्थापित मराठा समाजाकडून गावामध्ये ओबीसी समाजातल्या प्रत्येक घटकावर अन्याय आणि अपमानकारकाची वागणूक मिळत असल्यामुळं त्याच्या मनामध्ये एक भीती तयार झालेली आहे आणि त्याची अशी भावना आहे का आपला नुसतं सिंगल धनगर समाजाचा माणूस उभा राहिला
तर त्याच्याने काहीच होणार नाही आणि प्रस्थापित मराठा त्या ठिकाणी निवडून जाईल. म्हणून गावातली खरी रियालिटी अशी आहे, आपला समाज भारतीय जनता पक्षाकडेच वळण. कारण मी भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी होतो, परंतु मी आपल्या आरक्षण लढाईची चळवळ चालू झाल्यापासून त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमात गेलो नाही. मी माझ्या त्या पक्षाच्या संघटनेचं छोटंसं काम करत असताना त्या सर्व गोष्टीचा त्याग केला आणि मला भविष्यातही त्याची काही चिंता नाही. मी स्वतः एक छोटासा उद्योजक आहे एमआयडीसी मध्ये. ते करत असताना मी त्या माध्यमातून पार्टीचं काम सुद्धा करत होतो, परंतु आपली चळवळ चालू झाल्यापासून मी तो सर्व प्रकार बंद केलेला आहे. आता आपल्या आरक्षण लढाईचं ज्यावेळेस सर्व सरकारने, आता या चालू सरकारने आणि विरोधी पक्षाने ज्यावेळेस आपल्याला कुठलीही समर्थता दर्शवली नाही, त्यावेळेस आपण द्वेषाने काय म्हणायला लागलो की धनगर समाजाचा जिथं उमेदवार असन तर धनगर समाजाच्याच उमेदवाराला मतदान करा. परंतु गावातली रियालिटी तशी नाही. आपल्याला माझ्या समोर एक वैयक्तिक माझं असं मत आहे, आपल्या संघ असा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षणाविषयी प्रखर भूमिका फक्त एका पक्षाने घेतली, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने. त्यांच्या सोबत जर आपले महादेव जानकर साहेब असतील, प्रकाशांना शेंडगे असतील आणि आपले सर्व उपोषणकर्ते आणि गोपने साहेब, तुम्ही सर्वांनी मिळून जर समजा बाळासाहेब आंबेडकरांसोबत काही वाटाघाटी केल्या तरच आपल्या समाजाला ग्राउंड लेवलला दिशा मिळेल. अन्यथा मला असं वाटत नाही का आपण आपलं नुसतं समाजाच्या एकट्याच्या जीवावर कोणतीही गोष्ट आपण पाडापाडी सुद्धा करू शकत नाही. त्याचं एक कारण सांगतो मी तुम्हाला. गावागावामध्ये काय झालं, प्रस्थापित मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे ते त्यांची एक खुन्नस प्रवृत्ती तयार झाली. आज आपला ओबीसी किंवा धनगर समाज हा मतदान कुठे करायला तयार आहे? प्रस्थापित मराठ्याच्या विरोधात. प्रस्थापित मराठ्याच्या विरोधात म्हणल्यावर आपली बाजू आतापर्यंत जास्त प्रमाणे राजकारणाचं गनिमिका कावा करून भारतीय जनता पक्षाने आपल्याला फायदा घेऊन गावागावातल्या ओबीसीला अशी जाणीव करून दिलेली की आम्ही तुमच्या सोबत आहे, आमचा डीएनए ओबीसीचा आहे. परंतु ज्यावेळेस ओबीसीवर अन्याय होता त्यावेळेस ही गोष्ट भारतीय जनता पक्ष कुठल्याही प्रकारचे लक्ष घेत नाही. परंतु गावखेड्यातल्या सर्वसामान्य धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, यांना हे इतके बुद्धिवादी लोक नाही आपले का त्यांना ही भारतीय जनता पक्षाची किंवा प्रस्थापित पक्षाची कटुनीती समजून येईल. म्हणजे मला तुम्हाला स्पष्टपणे काय सांगायचं, आपण जेवढ्या त्वेषाने म्हणत होतो धनगर समाजाचा माणूस उभा राहिला तर धनगरालाच मतदान केलं पाहिजे, तर हे शक्य होईल फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या थोड्याफार बोटावर मोजण्या इतक्या मतदारसंघापुरते. आज जर माझ्या समाजाला जर दिशा मिळाली नाही, जर तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या पक्षासंघ वाटाघाटी केली नाही, तर आम्ही मतदान कुठं करायचं? जर आम्हाला दिशा मिळाली नाही, आता मी माझं गाव आपलं ओबीसी बहुल आहे, खास करून 70% धनगर समाज आहे. जर मला माझ्या नेत्याकडून किंवा सामाजिक कार्यकर्त्याकडून दिशा मिळाली नाही तर मी कसं त्यांना कन्व्हिन्स करू शकतो का आपल्याला कुठं काम करायचं? ठीक आहे, मुद्दा लक्षात आला तुमचा, मुद्दा लक्षात आला. धन्यवाद. असंच आपल्याला बाकीच्यांची पण मतं जाणून घ्यायची आहेत. मला जायचंय अंकुश बनसोडे आहेत त्यांच्याकडे. थोडक्यात अंकुश बनसोडे. हॅलो अंकुश बनसोडे बोला. हॅलो. ठीक आहे जिजाभाऊ बोला. हा, सर्वांना जय मल्हार, सर्वांना जय ज्योती, जय क्रांती. तर तोगे साहेबांच्या मताशी मी पण सहमत आहे. जे मत तोगे साहेबांनी मांडलं त्या मताशी मी सहमत आहे. तर ओबीसीशी किंवा ओबीसी समाजाशी एकत्र येऊन धनगर समाज आणि ओबीसी समाज, कारण राज्य स्तरावरती धनगर आणि ओबीसी हा एनटी आणि ओबीसी मध्ये समाविष्ट आहे, परंतु केंद्र स्तरावरती, केंद्र शासन पुरस्कृत स्तरावरती ओबीसी आणि एनटी हा एकत्रित ओबीसी मध्येच अंतर्भूत आहे. तर या दृष्टीनं ओबीसी आणि धनगर समाज म्हणा किंवा ओबीसी प्रवर्ग आणि एनटी प्रवर्गातला जो समाज ज्यांना ज्या प्रवर्गामध्ये जायचा आहे, तर एकत्रित सत्तेसाठी म्हणून आपली लोक आपल्याला जर आणायची असतील वरती, तर एकत्रित येऊन तोडगा काढून तडजोड करून पुढे जायला काय हरकत नाही, असं मत व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हा बोला. हॅलो.
अं, ठीक आहे, आता टोगे साहेब बोलले, त्यानंतर बनसोड साहेब बोलले. तर मी एका बाबीवर लक्ष वेधू इच्छितो की आपण ओबीसी म्हणतो, पण या सर्व ओबीसी बांधवांनी आपला फक्त वापर करून घेतला. मी कट्टर प्रस्थापित विरोधात आहे, पण गेल्या काही दिवसात एक लक्षात आलं असं की ओबीसी बांधवांनी आपला फक्त वापर करून घेतला. त्या सगळ्या आंदोलनात जास्त आपले लोक राहायचे, पण आपलं पंढरपूरचं आंदोलन झालं, संभाजीनगरचं आंदोलन झालं, या ओबीसी बांधवाला सांगून सुद्धा कोणीही त्याचं डोंकून सुद्धा पाहिलं नाही. हुकून चुकून आलं तर एखादा अर्धा आला. काय यांचं आपल्याकडे याचं काम नव्हतं का? जिथं जिथं ओबीसीचं आंदोलन झालं सगळ्यात जास्त आपले लोक राहिले. आणि सर्वात महत्वाचं, ठीक, मी माझा अभ्यास कमी असेल, पण जर समजा उद्या मराठा लोक ओबीसी मध्ये आले तर माझ्या माहितीप्रमाणे आपलं फक्त राजकीय नुकसान नाही. कदाचित माझा अभ्यास कमी असेल, कारण आपण स्वतंत्र एनटीसी मध्ये आहोत. कदाचित हा इथला विषय नसेल, पण आपण एनटीसी मध्ये असल्यामुळं त्यांचा आपल्यावर नोकरीमध्ये अथवा शैक्षणिक मध्ये इफेक्ट होणार नाही. हो, इफेक्ट कुठं होईल? केंद्र स्तरावर होईल. मग केंद्र स्तरावर एवढ्या मोठ्या याच्यात एक छोटासा आला आपल्याला काही फरक पडणार नाही. आपण याच्यामुळे गाव स्तरावर सध्या अशा परिस्थिती झालेली आहे की आपले बांधव बोलू सुद्धा शकत नाहीत. आणि जे बाकी इतर आहेत ओबीसी आहेत, 2-2, 3-3 घरावाले, ते आपल्याकडे कधीच येत नाहीत, कधीच बोलत सुद्धा नाही आपल्या बाजूनं. आणि जो काही इतर जे ओबीसी म्हणून घेतात प्रस्थापित ओबीसी, ते त्यांचे जिथं मोठे गाव आहे तिथं सर्वात जास्त आपला त्रास मराठ्यापेक्षा यांच्याकडून होतोय. हे तुम्हाला नसल तर बीड जिल्ह्यातून माहिती घेऊन बघा. कदाचित माझं तुम्हाला पटणार नाही, या बाबतीत सुद्धा विचारावं असं मला वाटतं. आणि मला माझ्या असं कानात आलं की आपल्याला काही एक जरांगेकडून काही ऑफर आली ते पण कळलं, त्यावर सुद्धा विचार व्हावा. योग्य असेल तर, नसेल तर माझं मत माझ्या पुरतं लिमिटेड ठेवावं. विनंती करतो, थांबतो. धन्यवाद. यानंतर मोहन शिंगाडे आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी देखील आपलं मत मांडावं. नाही सर, मी नंतर मांडतो. समजा लास्टला मला टायमिंग द्या, मी ड्युटीवर आहे, थोडस बसलोय, तर मला नंतर वेळ द्या. चालू आहे आता. गोपने सर, मला 2 मिनिटं संधी द्या का परत? थोडक्यात मांडा, कारण की समारोप करायचा आपल्याला. गोपने सर, आणखीन एक परिस्थिती अशी आहे, कारण सगळाच आपला वर्ग बुद्धिवादी नाहीये, त्यांना गाव खेड्यातल्या सगळ्याच परिस्थितीची जाणीव नाहीये. दुसरी गोष्ट, जरांगे पाटील यांची भूमिका कायम आपल्याविषयी कपटी राहिलेली आहे, किंवा कुठल्याही प्रस्तावित जात समूहातले जे लोक आहेत ते धनगर समाजाला कधीही न्याय देणार नाही. प्रकाश आंबेडकरांना कळून चुकलेलं आहे, आपण जर मराठा समाजासाठी कितीही केलं तरी ते आपल्या मागे येणार नाही, आपल्याला एक शिक्का मारणार नाही. त्यांनी त्यांची आज ठोस भूमिका घेतली आणि ते वेगळे पडलेले. याच्यानंतर मला वाटत नाही निवडणुका होस तर ते वाटाघाटी करतील म्हणून. दुसरी गोष्ट, प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आपण पहिल्यांदा असा प्रयोग केलेला आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी ज्यावेळेस निवडणुका लढल्या होत्या त्यावेळेस लोकसभेच्या बऱ्याचशा मतदारसंघात 3-3 लाखाच्या आसपास मतदान पडलं होतं, परंतु त्यावेळेस जातीवाद इतका प्रबळ नव्हता. आता खूप गावखेड्यातल्या ग्राउंड झिरो पर्यंत जातीवाद पोहोचलेला आहे. आज जर आपल्या सर्व नेत्यांनी आपल्या समाजाला योग्य दिशा दिली आणि त्याच्यावर चिंतन करून जर योग्य निर्णय घेतला तर मला 100% खात्री आहे या महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपल्या धनगर समाजाला काहीतरी राजकीय स्थान मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय मल्हार. आता बोलतो सर मी. एक मिनिट द्या फक्त. बोलू का सर? मला काय वाटतं की ह्या समध्यात जे आपले मोठे मोठे देवस्थान आहेत, देवस्थानचे जे पुजारी आहेत, धनगर देवस्थानला धनगरीच पुजारी असतो, आणि ह्या पुजाऱ्याचीला जर एकत्रित केलं तर भरपूर प्रमाणात इफेक्ट पडू शकतो आपल्या ज्या म्हणजे मतदानावर सुद्धा. भरपूर प्रमाणात गावखेड्यातले जे मोठे मोठे देवस्थानचे पुजारी आहेत, समजा फरांडे महाराज आहेत, समजा वीडचे श्रीनाथ मुस्कोबाचे आपले धनगर 5 जण आहेत, शिंगाडे, बोरुंगले, तरडे, ढवाण, वटकर, असे हे जर एकत्र केले आणि जिथं आपला कॅन्डिडेट उभा आहे त्या कॅन्डिडेटला जर नुसतं एक 5-5 मिनिटं जरी बोलायला दिलं तर भरपूर असा इफेक्ट पडेल, असं म्हणजे माझं मत आहे.
आणि गावखेड्यातली बी लोक देवाला भरपूर म्हणणारे आणि देव सांगल तेच पूर्व दिशा होते. आमच्या इकडे फरांडे महाराज जर एकदा फिरून गेले तर फरांडे महाराज म्हणले की हे तर तेच लोक करते. तर ह्याच्यावर सुद्धा ग्राउंड लेवलला विचार झाला पाहिजे. मतलब ज्या धनगराच्या देवाचा धनगरच पुजारी आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. देवा धन्यवाद. धन्यवाद. जय. ही परिस्थिती कर्नाटकमध्ये देखील आहे. कर्नाटकमध्ये देखील अशाच पद्धतीची सिस्टम कार्यान्वित केलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथलं संघटन, तिथली भागीदारी जी आहे, सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, सर्व क्षेत्रातील भागीदारी कर्नाटकमधील धनगर समाजाची चांगलीच आहे. आणि या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत आपण उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये सकल धनगर समाजाची भूमिका मांडणारच आहोत पत्रकार भवनला. आणि जो प्रस्ताव आहे जरांगे पाटलाचा विधानसभेच्या अनुषंगाने धनगर मराठा एकत्रीकरणाचा, खरं तर उलट त्यांनाच एक चांगली संधी आलेली आहे या माध्यमातून. धनगर बांधव हे फार प्रामाणिक आहेत. हे सगळ्या इतिहासामध्ये त्याच्या सगळ्या नोंदी सापडतील. स्वभाव, नेचर सगळंच बघितलं असेल आणि तो अनुभव सर्वांनीच घेतलेला आहे. खरं तर जरांगे पाटलाचे कार्यकर्ते असतील किंवा समाज बांधव असतील, जे कार्यक्रम पाहत असतील किंवा अन्य पाहत असतील, त्यांना माझी नम्र विनंती आहे, जर या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आणायचं असेल तर एक संधी आहे. ह्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये तुम्ही सगळेजण उभे राहा. प्रस्थापितांना तुम्ही मतदान करू नका. जिथे कुठे तुम्हाला धनगर उमेदवार चांगले सापडतील, तुमचे काय असतील, ज्या ज्या जाती त्या भागातल्या मित्र जाती आहेत, आरक्षणाचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवा. परंतु आज या प्रस्थापितांना जे ठराविक घराणे, 5, 25, 50 घराणे ज्यानं महाराष्ट्र पोखरून टाकलेला आहे, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये विष कालवलेलं आहे, जातीयवाद त्यांनीच कालवलेला आहे. सामान्य माणसाला या विषयाचं काही घेणं देणं नसतं फारसं. परंतु या मंडळीनं ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा उद्ध्वस्त केलेला आहे, सगळं उसवून टाकलेलं आहे, तो पुन्हा गुंपायची जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यावरती आहे. आणि त्याच्यामुळं स्थानिक समीकरणं विचारात घेऊन महाराष्ट्रातल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी महत्वाची, सामान्य मतदारांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी या पद्धतीनं भूमिका पार पाडली पाहिजे की हे प्रस्थापित बाजूला गेले पाहिजेत. आणि भाजपची आरक्षणाची भूमिका कुठल्याही पक्षाची आजवरच्या हे काही नुसती फक्त बोलाचीच कडीन बोलाचाच भात एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेले आहे. कोणालाही आरक्षण द्यायचं नाही ना. मराठा समाजाला त्यांना आरक्षण द्यायचंय, देऊ शकतात. धनगर समाजाला द्यायचे, देऊ शकतात. तर यामध्ये फक्त वादविवाद कसे जाती समूहांच्या मध्ये लागतील आणि पोलरायझेशन करून आपल्याला मतांची बेगमी कशी साधता येईल यासाठीच राजकीय लोक षड्यंत्र करत असतात. हे देखील आपल्या सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून मला आवर्जून तमाम बांधवांना निवेदन द्यायचंय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, हे 6ही पक्ष आपले नाहीत. एकही पक्ष याच्यामध्ये धनगरांना कुठल्याही प्रकारची भागीदारी, प्रतिनिधित्व, ऍडिक्वेटिव्ह रिप्रेझेंटेशन द्यायला तयार नाही. या परिस्थितीमध्ये आपल्याला आपलेच उमेदवार, जिथं आपली वोट संख्या चांगली आहे, टॉपची आहे, तिथे आपले उमेदवार द्या. जिथं दुसऱ्यांचे आहे त्याला तिथं साथ द्या. परंतु या विधानसभेमध्ये आपले किमान 25 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या माझ्या सगळ्यांच्यावरती आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जातीय मैत्रीचे हात पुढे केले पाहिजेत. इतर मित्र जातींना जोडलं पाहिजे. त्या कुठल्या असू शकतात, त्या त्या भागातल्या लोकसंख्येनुसार जे आपल्याला मदत करतील. आजवर आपल्या ज्यांना मदत केली, जे आता आज यावेळी मदत करायला तयार आहेत, त्यांना बरोबर घ्यायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळं राजकीय पैरा जो आहे तो करायला काहीच अडचण नाही. वेगवेगळ्या ठिकाणी नवीन समीकरणं जोडायला काय हरकत नाही. या निमित्तानं हा महाराष्ट्राला संदेश मला द्यायचा आहे. भाजपच्या बाबतीत आता सगळ्यांनीच भूमिका मांडली. काही लोकांनी त्यांच्या फेवर मधली मांडली असेल, काही विरोधात मांडली असेल, परंतु आरक्षण या विषयावरती मात्र सगळ्यांच्या मध्ये एक वाक्यता आहे की सर्वच ठिकाणी आपली आरक्षणावरती भाजपनेही फसवणूक केली आणि बाकीच्यांनी देखील फसवणूक केलेली आहे. आजच्या या चर्चेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी आपल्याला नम्र निवेदन करतो, उद्याची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना दिशा देणारी असणार आहे. सकल धनगर जमात उद्या या विधानसभेमध्ये काय भूमिका घेणार आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली जाणार आहे. आणि म्हणून सर्वांनी त्या पत्रकार परिषदेकडे देखील लक्ष ठेवावं. आपण सगळ्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी पुण्यामध्ये उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा अशी आपल्याला सगळ्याला विनंती करतो. मेंबरशिप घ्या चॅनलची अशी देखील आपल्याला नम्र निवेदन करेल. आणि यथायोग्य आपल्या चॅनलला आपण आर्थिक मदत करावी असं देखील आपल्याला विनंती करून या ठिकाणी कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.